इथे मी हे 2 पीस फोम आणि अस्तर घेऊन क्विल्ट करून घेतले. 10.5 इंच बाय 6 इंचाचे हे 2 पीस आहेत. इथून 2 इंच मार्क करायचं आणि कट करून घ्यायचं. आणि ही 10.5 इंचाची चेन आहे. ती इथे जोडायची. झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर आणि 10.5 इंच बाय 5 इंचाचे 2 अस्तरचे पीसेस घेतलेत. ही सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि शिवून घ्यायचं. हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर मागच्या बाजूला घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच आणि इथे सेंटरचं मार्क करून घ्यायचं. ही एक पट्टी घेतली आहे 5 इंच बाय 1.25 इंचाची. मधून फोल्ड करायचा आणि दोन्ही बाजूने एक-एक फोल्ड करायचा आणि परत एक फोल्ड करायचा आणि अशी छोटीशी एक पट्टी तयार करून घ्यायची. जे सेंटरचं मार्क केलंय त्याच्यावर झिपच्या वरच्या बाजूला छोटीशी शिलाई करून हे जोडून घ्यायचं. ते झाल्यानंतर हे 5 इंच बाय 10.5 इंचाचं दुसरं अस्तरचं पीस आहे. झिपच्या मागच्या बाजूला ठेवायचं आणि वरती कपड्याची सरळ बाजू शिवून झाल्यानंतर ही शिलाई वरच्या बाजूला आणि हा कट केलेला पीस वरच्या बाजूला घ्यायचा आणि टॉप स्टिच करायचं. अस्तर खालीच राहील. आता हे शिवून झाल्यानंतर इथून रनर घालायचा, इथून एक रनर घालायचा आणि इथून एक रनर घालायचा. इथे दोन्ही बाजूने एक-एक रनर घालून घेतला. हे अस्तर खालच्या बाजूला येईल आणि ही जी स्ट्रिप घेतली होती ती सेंटरला दोन्ही बाजूने शिवून घ्यायची आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं. आता हे झाल्यानंतर एक्स्ट्रा अस्तर कट करून घेते आणि हा आपला पीस तयार झाला आहे. त्याच्यानंतर हे 10.5 इंच बाय 6 इंचाचे 3 अस्तरचे पीस घेतलेत. त्यातला एक पीस घ्यायचा, वरून 2 इंचावर मार्क करायचं. मार्क करून झाल्यानंतर कट करूया आणि ही 10.5 इंचाची झिपर आहे. झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि शिवून घ्यायचं. शिवून झाल्यानंतर शिलाई खालच्या बाजूला अशी आणि इथे टॉप स्टिच. एका साईडची झिप जोडल्यानंतर दुसऱ्या साईडची अशी जोडायची. हे शिवून झाल्यानंतर हा पीस वरच्या बाजूला, ही शिलाई वरच्या बाजूला राहील आणि इथे टॉप स्टिच करायचं. तर हे झाल्यानंतर रनर घातला. आता हे 10.5 इंच बाय 6 इंचाचं अस्तर चारही बाजूला शिवून घ्यायचं. हा एक पीस तयार झाला. हा बॅक साईडचा आहे. आता इथे फ्रंट साईडचा हा पीस घेऊया. ही 10.5 इंचाची झिपर आहे. झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर आणि हा प्लेन पीस आहे. 3 अस्तरचे पीसेस घेतले होते. त्यातला हा पीस घ्यायचा सरळ बाजू झिपच्या मागच्या बाजूवर ठेवायची, शिवून घ्यायचं. आता हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला घ्यायचं असं आणि इथे टॉप स्टिच आणि इथून इथे शिवून घ्यायचं. म्हणजे हे फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडलं जाईल. आता हा एक पीस तयार झाला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा अस्तरचा पीस घ्यायचा. झिपची सरळ बाजू वर येईल आणि त्याच्यावर ह्या झिपची मागची बाजू ठेवायची आणि हा दुसरा पीस सरळ बाजू इथे ठेवून शिवून घ्यायचं. इथून सुद्धा शिलाई करू शकता. तर ही झाली शिलाई. हे वरच्या बाजूला घ्यायचं आणि हा पीससुद्धा वरच्या बाजूला घ्यायचा आणि इथे टॉप स्टिच. इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं. तर हा दुसरासुद्धा पीस जोडून घेतला. त्याच्यानंतर ही फ्रंट साईड आहे तर इथून रनर घालायचा. रनर घालून झाल्यानंतर याचं फोल्ड करायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं. हे शिवून घेतलं. शिवून झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे कापड आहे ते कट करून घेते तीनही बाजूने. ही पायपिंग तयार घेतली आहे. इथे जर तुमच्याकडे अशी पायपिंग नसेल तर तुम्ही अस्तरची पायपिंगसुद्धा करू शकता. पण ही मी तयार पायपिंग होती म्हणून तयार पायपिंग घेतली आहे. ह्या सगळ्या कलरच्या पायपिंग मिळतात. एक फोल्ड करायचा असा
आणि इथून फोल्ड करायचा आणि इथून इथे शिवून घ्यायचं. इथे सुद्धा असाच फोल्ड करायचा. पायपिंग केल्यामुळे आतल्या बाजूने सुद्धा बॅग खूप सुंदर दिसते. आतमध्ये एक पॉकेट आहे. इथून सरळ बाजूला करूया. खूप छान अशी पर्स आपली तयार झाली आहे. इथे 2 छोटे-छोटे पॉकेट्स आहेत. ही तुम्ही पार्टीसाठी घेऊ शकता किंवा बनवून असं कोणाला गिफ्टसुद्धा देऊ शकता. आतल्या बाजूला सुद्धा एक झिपर बनवली आहे. अशी छानशी पर्स आपली पटकन तयार झाली.